एक दाखवतात. नेहमी आपण पाहिलं या मैदानावरती बरेचशी सुरेख कामगिरी करताना बऱ्याचशा खेळाडूंना, पण आज सापोलीचा प्रवास मोरवे संघाचे खेळाडू थांबवणार का? मोरवे संघानं पहिल्या सामन्यामध्ये ढेकू संघाला घरचा रस्ता दाखवला, तर सापोली संघानं आपण पाहिलं खरसोंडी संघाला घरचा रस्ता दाखवला. अर्थातच त्यांचा प्रवास इथेच संपला या शृंखलेमध्ये, पण हा प्रवास दोन्ही संघांना निरंतर चालू ठेवायचा असेल तर खेळ मात्र उत्तम दर्जाचा घडून आणणं गरजेचं आहे. अशा वेळी स्ट्राईक एंड वरती फलंदाज चंद्रकांत राणे आणि धीरज राणे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय पाटील. यावेळेस अक्षयनं फेकला चेंडू, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्स पॉइंट रिजन मध्ये झेल टिपला जातोय. अर्थातच फलंदाज पहिल्या क्रमांकाचा होतोय बाद. पहिला आदरा टीम मोरबे संघाला. तर मोरबे संघाला पहिला हादरा बसलाय, पहिली विकेट गेली. अशा वेळी आपण बघतोय पहिला चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र थोडंसं अडचण मैदानामध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय तो तिसऱ्या क्रमांकावरती मंगेश मात्र मैदानामध्ये जातोय. अक्षयनं मात्र पहिला चेंडू सुरेख फेकला होता. अशा वेळी येणारा दुसरा चेंडू स्ट्राईक एंडवरती असणार धीरज, जो मागच्या मॅचचा अर्थातच हिरो होता, ज्यानं मनामध्ये टार्गेट सजवलंय ते 45 ते 50 धावांचं. अशा वेळी पहिला चेंडू निर्धाव गेला. 23 चेंडूचा खेळ शेष. आता मात्र धीरजचा ही खेळ इथेच संपवलाय की काय असं वाटलं होतं, पण आपण बघतोय थोडासा विचार करण्यास भाग पाडलं होतं पंचांना, पण यावेळेस पंचांनी बोट उंचावलं. आणखी एक फलंदाज धीरजच्या माध्यमातून टीम मोरबे संघाचा तंबूच्या आसऱ्याला. आता खऱ्या अर्थानं डीजे ऑपरेटरला संधी. धन्यवाद डीजे. आप लौट चले. नक्कीच उद्या तुमचा परतीचा प्रवास होईल, पण आजचा दिवस तुम्हाला इथे सुरेख कामगिरी करायची. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक राणे. प्रतीकच्या बॅट मधनं सुरेख फटका पाहायला मिळाला असता, पण लीडिंग एज घेऊन आपण बघतोय फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, पण 2 धावा मात्र वाचू शकले नाही. प्रतीकनं मात्र आल्या आल्या 2 धावांना आपलं खातं उघडलंय, तर संघाचं सांघिक खातंही 2 धावांनी खुलं केलंय. अर्थातच 3 चेंडूचा खेळ झालाय अक्षयच्या माध्यमातून, आणि प्रतीकनं मात्र या 3 चेंडूचा खेळ करताना आपण पाहिलं 2 धावा धावफलकावरती लगावल्यात. अर्थातच 2 महत्वाचे मोहरे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत, जे सलामीला आले होते असं वाटलं होतं, ज्यांच्या मनगडामध्ये बराच जोर आहे, जो जोर या मैदानावरती ते दाखवतील. पण अशा वेळी गोलंदाज अक्षय, ज्याच्या नावातच बरंच काय, जो पंचांच्या डाव्या बाजूनं 10 बाला पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशी परिस्थिती पाहायला मिळते फलंदाजाची. पण आता फलंदाजानं ओळखल्या पाहिजे, अगोदरच 2 महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर आलेत. अशा वेळी सिंगल डबल वरती जर आपण जास्तीत जास्त भर दिली तर या षटकामध्ये किमान 7 ते 8 धावा आपण स्कोर कार्ड वरती आणू शकतो. पण अशा वेळी आपण बघतोय जोर कस बॅट फिरवली जाते आणि निर्धाव चेंडूचा होतोय सांगता. यावेळेस पुन्हा एकदा झेल पकडण्याची संधी, वेगावरती स्वार झाला होता अक्षय, पण केली चूक यशरक्षकानं, आणि या चुकीला माफी नाही मिळते फलंदाजाला जीवदान. तर राजेश शिवाजी तांबाडी संघाचे वंडर बॉय केतन मुंडे आणि त्याचबरोबर त्यांचे फ्रँचायसी मनवे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल या शृंखलेच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू
टप्प्यावरती नियंत्रण, अचूक टप्प्यावरती वेग आणि वॉच पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. पहिल्या क्रमांकाचं षटक समाप्तीचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. फक्त 2 धावा धावफलकावरती आणि 2 महत्वाचे आश्रय मात्र तंबूच्या दिशेनं परतवलेत. ते गोलंदाज अक्षयनं. ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. आता खऱ्या अर्थानं वयाच्या 42व्या वर्षी याच मैदानावरती ज्यानं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता तो मनोज येतोय. डावकुरा हाताचा हा गोलंदाज आहे. उजव्या हाताचा फलंदाज त्याचा सामना करणार. पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर होत नाहीये. अशा वेळी खडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मंगेश. आई चेंडू गेला निर्धाव. फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. अशा वेळी असं वाटलं होतं कदाचित एखादा मोठा फटका येईल, पण फुटवर्कचा वापर सटीक करणं गरजेचं आहे. आता मात्र चेंडूनं बॅटचा पल्ला गाठला आणि तो पल्ला सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. कडक लाजवाब या इनिंगचा पहिला षटकार. नक्कीच देखती रह जाएंगी सखिया तुम्हारी. पण यावेळेस प्रेक्षकांनी पाहिला सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उंच 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 आणि बिग 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 षटकार. तुमको मुझसे प्यार है प्यार है प्यार. तुमको मुझसे प्यार है प्यार है प्यार. तेरे घर में आऊंगा डीजे ऑपरेटर जरूर आऊंगा और तुझे मेरे साथ में जरूर ले जाऊंगा. कारण गाणी अतिशय सुंदर आहेत. 2 लागोपाठचे षटकार पाहिले. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 14 धावा धावफलकावरती. ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता तोच खेळाडू मात्र यावेळेस लागोपाठचे 2 षटकारांचा मार खातोय. पण हा चेंडू यावेळेस पडला निर्धाव. एक सोनार की तो एक लोहार की. अर्थातच सोनार की तर एक लोहार की अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली. पण येणारा चेंडू कशा पद्धतीने फेकणार गोलंदाज याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा आहेत. फलंदाजानं आतापर्यंत उत्तम दर्जाची कामगिरी केली. मंगेश मात्र स्ट्राइक एंडवरती उभा आहे. हा अतिशय देखणा दर्जेदार लाजवाब आणि यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्यामध्ये यश आलं गोलंदाज मनोजला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न, पण चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. अर्थातच मंगेश मॅन फ्रॉम मोरवे. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा होत्या. पण आता मात्र दुसरं षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत टोटल 18. समीकरण क्रिकेटचं आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण होतं आणि ते कठीण कसं आहे याचं धावतं गणित मात्र सोडवलं मंगेशनं. आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा कृष्णा लकिमले मॅन फ्रॉम सापोली. पेन विभागातील ही टीम आहे. अतिशय दर्जेदार टीम. आपण बऱ्याचशा मोठ्या शृंखलेमध्ये यांना खेळ करताना पाहिलं. बरेचसे यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. पण मनोज हे मात्र वयाच्या 42व्या वरती आपला खेळ दाखवत आहेत. यादीचं षटक त्यांच्या माध्यमातून टाकलं गेलं. पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्या नावावरती मॅन ऑफ द मॅच होता. पण या सामन्यामध्ये अजूनही कोणी जिंकलेलं नाही. अजूनही कोणी
हरलेलं नाहीये आणि या सामन्यामध्ये अजूनही कोण मॅन ऑफ द मॅच ठरेल हे सांगणं कठीण आहे. यावेळेस अति घाई संकटात नाही. आपण बघतोय खेळाडूला रनआउट करण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाजाला पण स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. अवंतर धावेने नक्कीच वाढ पाहायला मिळेल. टोटल 19 धावा येतात धावफलकावरती. हा 13 इंतजार आहे. या प्रथमेशचाच इंतजार होता म्हणून फलंदाजाला रनआउट करण्यात आलं. तर प्रथमेश क्रमांक 5व्या क्रमांकावरती येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. वेळेस मंगेशनं बॅट जोरदार पद्धतीने फिरवली होती. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 अर्थात 20 धावा धावफलकावरती येत आहेत. तर प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या टीम मोरबे संघाच्या. जो काही निर्णय आहे तो पंच देतील. अतिशय हुशार असे पंच पनवेल, उरण, त्यानंतर कल्याण, डोंबिवली, मुंबई आणि आता खालापूर या विभागामध्ये हे नामांकित पंच आपण नेहमी पाहतो. त्यामुळे पंचांवरती तुम्ही बोट दाखवू नका. बोर्ड दाखवा तो आपल्या स्कोर कार्डवरती. आता मात्र येतात या चेंडूवरती 6 धावा. अर्थातच लाजबाब कडक ब्रँडेड प्रथमेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार. हा धन्यवाद डीजे. मी मान्यवरांचं स्वागत करतो. मोज्जम मांडलेकर साहेबांच्या शुभ हस्ते या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं मंगेश राणे साहेबांकडनं. तर एक षटकार त्यांनी मारलाय. 100 रुपये नक्कीच त्यांचे जमा होतील. पण प्रथमेशला मात्र दृष्ट लागली निश्चित मी सांगेल, कारण की तो त्याच्या बॅट मध्ये सुरेख फलंदाजी करत होता. आता मात्र तंबूच्या दिशेला परततोय. धावफलकावरती धावा येतात टोटल 16. 26. प्रेक्षक मॅच कडे पाहतात की नाही हे चेक करत होतो. असं वाटलं 16 बोलल्यानंतर कदाचित प्रेक्षकांचं लक्ष नसेल, पण प्रेक्षक लगेच माझ्याकडे पाहत राहिले. मी पण चेक करतो. प्रेक्षक सकाळची वेळ आहे. बरेचसे अमन स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं नाईट सामने आयोजित केली ही डेची शृंखला आणि आजचा 4था दिवस. सन्माननीय मोजमजी मांडलेकर साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे सर. अर्थातच डेचे सामने आहेत. उन्हाचा अभाव आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं प्रथमेशसाठी, तर त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. नौका फलंदाज समीर राणे. तर 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. आता 7व्या आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये खेळ करत होता. आपण 42व्या वर्षामध्ये अर्थातच वयामध्ये ज्यानं सुंदर झेल टिपलाय, अप्रतिम असा झेल आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. युट्यूब वरती जाऊन जर हा झेल आपण पाहिला तर खूप कठीण होता, पण त्याला सोप्या पद्धतीनं कसा केला हे मंगेशनं मात्र सिद्ध केलं. का मी सापोलीहून या कालापूर नगरीमध्ये आलोय आणि हा खेळ दाखवतोय. निश्चित त्यांनी गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडली नाही, पण क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख कामगिरी करताना एक मोठा हादरा टीम मोरबे संघाला. अर्थातच फलंदाज बाद होतोय मंगेश, ज्यांना 8 चेंडूचा खेळ करताना 17 धावा आपल्या टीमसाठी जमवल्या. आता मात्र नौका फलंदाज जो 7व्या क्रमांकावरती मैदानामध्ये जाताना गणेश राणे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये
एक शिस्त कशी असते आणि क्रिकेटच्या खेळाची आदर कशी ठेवायची याचं धावतं उदाहरण मात्र मैदानामध्ये दिलं. खेळपट्टीवरती नतमस्तक होऊन खेळपट्टीला मानवंदना दिली. हाच तो गणेश मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंड वरती यावेळेस असणार फलंदाज समीर राणे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. टेंबरी संघाचा कर्णधार आणि वाशिवली संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये या. टेंबरी संघाच्या कर्णधाराला आणि वाशिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस आपण बघतोय चेंडूने पायाचा भेद घेतलाय. पंचांनी मात्र बॅटच्या साहाय्याने आलेली धाव दर्शवली. आम्हाला असं वाटलं कदाचित लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येईल, पण बॅटच्या साहाय्याने बघा पंच किती हुशार आहे. या रणरणत्या उन्हामध्येही त्यांच्या नजरात चेंडू आणि खेळाडूवरती आहेत. म्हणजे एवढे हुशार पंच आपल्याला लाभले, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसामध्ये आपण पाहतोय हा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला साखळी सामना आहे, ज्याच्यामध्ये खेळ मात्र सुरेख चालू आहे. तो टीम मोरवे संघाच्या विरोधात सापोली संघाचा. यावेळेस आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेऊन आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला, अडवला, तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 28 धावा धावपालकृती लागल्यात. पण याकरता महत्वाचे 5 गडी मात्र तंबूच्या आसरेला परतलेत. ऐकू एक सुमधुर दर्जाचं संगीत डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. तर 28 धावा धावपालवरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जीवन पाटील. स्ट्राईक एंड वरती गणेशला आपण पाहू शकतो. नॉन स्ट्राईक एंड वरती समीरला आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस रनआउटची विकेट मात्र जोडली जाईल. ती सापोली संघाच्या स्कोर कार्ड वरती. अर्थातच बाद होणारा खेळाडू आहे गणेश. स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल समीर आणि नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सनील. यानंतरचा होणारा बिग फाईट, एक बिग मुकाबला वाशिवली विरोधात टेंबरी. दोन्ही संघांच्या कर्णधाराला शेवटची आणि अंतिम पुकार. टेंबरी संघाचा कर्णधार जर इथे कुठे आला असेल तरी आयोजकांची संपर्क साधायचा आहे. जे जर्सी देण्यात आलेले आहेत ते घेऊन जायचे आणि वाशिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपणही आयोजकांशी येऊन संपर्क साधा. यावेळेस आपण बघतो जोरकस बॅट फिरवली गेली, पण बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क घडवता आला नाही. एक धाव मात्र धावपालवरती वाढ होईल. धावा कशाही होत येणं गरजेचं आहे टीम मोरबे संघाला. अशा वेळी मनामध्ये टार्गेट साधलं होतं ते 45 ते 50 धावांचं, पण आता टार्गेट धावपालवरती पाहायला मिळते ते 6 गाड्यांच्या मोबदल्यात 29. येणाऱ्या काही चेंडूमध्ये आक्रमण करावं लागणार. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू अतिशय देखणा दर्जा पद्धतीने फेकला गेला. अर्थातच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होते सांगताय. अशा वेळी फटके मात्र रोखण्यामध्ये यश येते गोलंदाजाला आणि हे फटक्या मात्र खेळावे लागणार टीम मोरबे संघाच्या फलंदाजाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा आणि चेंडूचा सातत्याने संपर्क पाहायला मिळत नाहीये. एका धावेनिशी पुन्हा एकदा धावपालवरती होईल वाढ. टोटल 30चा आकडा होतोय पूर्ण, पण याकरता 6 महत्वाचे मोहरे तंबूच्या आसराला परतलेत. टेंबरी संघाच्या कर्णधाराला अंतिम आणि शेवटची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय. वाशिवली संघाच्या कर्णधाराला ही अंतिम आणि शेवटची विनंती आहे, नाहीतर यानंतरचा होणारा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल.
आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर चेंडूला ट्रॅव्हल करताना आपण पाहिलं, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं ज्या अशा धावा ज्या आपण कॅलेंडरवरती कधीच हा आकडा पाहिला नाही. 32 धावा धावपलकावरती होतात पूर्ण. बोलो क्या हुआ, क्या आजन बोलो ना। हेलो हेलो। तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा मुकाबले के इस दूसरे सत्र में, जहां पर 34 रन बनाए जा चुके हैं। 35 रनों की जरूरत है टीम सापोली को जीतने के लिए। दाएं और बाएं का कॉम्बिनेशन हमें नजर आ रहा है। बाएं हाथ के बल्लेबाज मनोज, पिछले मैच के मैन ऑफ द मैच का खिताब जीतने वाले, और उनके सामने है धीरज। तो दोनों मैन ऑफ द मैच खिताबी जंग जीतने वाले खिलाड़ियों के बीच अब दुबई स्टोर का टी शर्ट दोनों ने ही पहना हुआ है। अब देखना यह होगा यह टी शर्ट किसके लिए लकी साबित होता है इस मैच में। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद रन आउट का खतरा, क्या सिंगल चुराया। ये रनिंग बिटवीन द विकेट होनी चाहिए। अब इनकी रनिंग को देखते हुए मुनीर और डैनी को सोचना चाहिए किस तरह से ये दौड़ रहे हैं विकेट के बीचों बीच।
रनिंग बिटवीन द विकेट होना चाहिए। मुनीर पटेल हमारे साथ हैं, मुनाफ पटेल दुबई स्टोर के मालिक, जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए ये टी शर्ट हमें प्रदान किए हैं। लजीज जायका इनकी तरफ से 10% डिस्काउंट कूपन और खास तौर से अमन स्पोर्ट्स क्लब हाड़ इनकी तरफ से एक खूबसूरत ट्रॉफी। सिंगल मिला 34 की अभी भी दूरी। 39 रन पहले मैच में बचाए थे टीम मोरबे ने ढेकू के खिलाफ, और वहीं दूसरी तरफ काफी कम रन दिए थे खरसुंडी को सापुली के गेंदबाजों ने, और उसके बाद आसानी के साथ उन रनों को पूरा किया था। गेंदबाज धीरज तैयार, ऑन साइड के ऊपर खेला, बहुत ही करारा छक्का अक्षय पाटिल इनके बल्ले से, और 6 के साथ टोटल में वृद्धि होती हुई 7 रन। वाशिवली के कप्तान और टेमरी के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। वाशिवली के कप्तान यहां पर आ चुके हैं। मैं टेमरी के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। गेंदबाज धीरज राणे तैयार, ये आई डॉट गेंद, और उस डॉट गेंद के कारण टोटल में वृद्धि होती हुई मैं भी चाहूंगा टोटल वहीं पर रुकता हुआ 7 रन। 3 गेंदों में 7 रन आ चुके हैं। 35 रनों का पीछा करना है। अक्षय जिन्होंने एक खूबसूरत छक्का दागा था लॉन्ग ऑन के ऊपर से, इससे पहली वाली गेंद, और उसके बाद एक डॉट गेंद के साथ धीरज ने वापसी की थी। राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही बढ़िया गेंद डाली धीरज ने, अपील की गई लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर फिर से एक बार डॉट गेंद आई। 4 गेंदों में एक छक्का खाने के बावजूद भी रन आए महज 7। 35 का पीछा करते हुए टेमरी के कप्तान गेंदबाज धीरज तैयार, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला गया, लेकिन मिड ऑफ के ऊपर बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई। एक ही रन मिला, 8 पर आता हुआ टोटल। 9 के औसत से ये रन बनाने हैं तकरीबन, और ये डरने वाली बात नहीं है। इस ग्राउंड के ऊपर 9 की औसत आसानी से बनाई जा सकती है अगर समझबूझ भरा क्रिकेट खेला जाए। विकेट के ऊपर अगर खिलाड़ी बने रहे, बल्लेबाज क्रीज पर अगर शुभम 11 जयमल्लार वाशिवली।
तो टीम का टोटल 9 पर आता हुआ यहाँ पर नजर आ रहा है। 35 का पीछा करना है। प्रारंभिक बल्लेबाज अभी भी क्रीज पर डटे हुए हैं। सापोली बनाम मोरवे का दूसरे दौर का आज के दिन का ये पहला मुकाबला चलता हुआ और इसके बाद मुकाबला होगा टेमरी बनाम वाशिवली। इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि अब टॉस के लिए आपको आना है। मनोज के लिए ये गेंद शॉर्ट, थर्ड मैन को चीरती हुई गेंद जा रही है। डीप थर्ड मैन बाउंड्री पर ट्रैवल हो रही है और ये गेंद गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन, बहुत ही खराब फील्डिंग हुई और इन 4 रनों के बदौलत टीम का टोटल पहुंचा 13 रन। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। यहां पर सभी ऑर्गेनाइजर्स देखिए एक साथ इकट्ठा हुए क्योंकि वो जानते हैं आज अंतिम दिन है। मेहमान आज ढेर सारे आ सकते हैं और उनकी व्यवस्था होनी चाहिए, इसीलिए सभी ऑर्गेनाइजर्स एक साथ इकट्ठे हुए ताकि इस क्रिकेट के कार्य को अंतिम क्षणों में और ज्यादा बेहतरीन बनाया जाए। तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर फिर से एक बार खड़े खड़े मारने की कोशिश की लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर। 14 पर आता हुआ टोटल। मोरवे बनाम सापोली के बीच का ये मुकाबला। 35 रनों का पीछा करना है टीम सापोली को। आज मैच से पहले ही हमारे लिए इनाम आ चुका था। मौसम मांडलेकर साहब इनकी तरफ से 200 का। मैच शुरू भी नहीं हुआ था। और ये अंपायर की उंगली उठी और ये प्रथमेश के पारी अंत हुआ। ये गलत बात हुई टीम सापोली के लिए क्योंकि छक्का दागा जा चुका था प्रथमेश द्वारा और उनका आउट होना इस टीम के सेहत के लिए हानिकारक हो सकता है। डीजे तो टेमरी और वाशिवली के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप टॉस के लिए संपर्क करें। नए बल्लेबाज नंबर 3 की पोजीशन पर जीवन पाटिल। फॉर्चून इवेंट के जरिए लोग लाइव इस मैच को देख रहे हैं। तो गेंदबाज प्रथमेश गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए स्ट्राइकर एंड पर नए आए हुए बल्लेबाज जीवन पाटिल। तो 35 का पीछा करना है। कैलकुलेट क्रिकेट अगर खेला जाए तो इस ग्राउंड के ऊपर 35 रन उतने ज्यादा नहीं है। ग्राउंड की स्थिति को देखते हुए, हवा के तेज झोंके को देखते हुए अगर हम उसको सोच कर खेले तो यकीनन ये रन उतने ज्यादा महंगे नहीं है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया जीवन पाटिल द्वारा लॉन्ग ऑफ के ऊपर से आया बेहतरीन छक्का और 6 के साथ टोटल में बढ़ोतरी हुई। 20 रन, अभी भी 15 रनों की दूरी। वाशिवली के कप्तान यहां पर आ चुके हैं। मैं टेमरी के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। दोनों ही कप्तान यहां पर आ चुके हैं। मैं हमारे मेहमान डैनिस से गुजारिश करना चाहूंगा और जिन्होंने हमें कोल्ड ड्रिंक्स दी है वो यहां पर तशरीफ लेकर आ चुके हैं। अमजद राउत यहां पर आ चुके हैं, उनके शुरुआत तो टॉस किया जाएगा आने वाले मुकाबले के लिए। दोनों ही कप्तान आ चुके हैं। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। 15 रनों की अभी भी दूरी तय करनी है। एक कांटे भरा मुकाबला होगा, इसमें कोई दो राह नहीं, इसमें कोई संदेह नहीं है। राइट आर्म ओवर द विकेट। टेमरी के कप्तान भी यहां पर नजर आ रहे थे। टेमरी के कप्तान टॉस के लिए।
और ये देखिए लगातार दूसरा छक्का, और इन दो छक्कों ने इस मैच को खोला जो जीवन पाटिल ने दागे है टीम सापोली की तरफ से। जिस एंड से छक्के नहीं आ रहे, कल हमने ओंकार पाटिल के बल्ले से उस एंड से बल्लेबाजी करते हुए छक्के देखे, आज हम देख रहे हैं जीवन पाटिल द्वारा। टेमरी के कप्तान बार बार हम ये कह रहे हैं कि टॉस के लिए आपको आना है। दो छक्कों की बदौलत टीम का टोटल आ चुका है 26 रन, 9 की दूरी। बहुत ही बढ़िया क्रिकेट यहां पर हो रहा है मुरबे के खिलाफ। ये देखिए फील्डिंग तो अच्छी हुई लेकिन 2 रन जरूर मिलेंगे, और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 28 रन, 7 रनों की दूरी तय करनी आने वाली 12 गेंदों में। एक आसान सा मुकाबला है, 7-12 आजकल काफी चल रहा है, लेकिन ये 12 और 7 हैं। 12 गेंदे और 7 रनों की जरूरत है। 7-12 फुल फॉर्म में। और जब टेमरी के कप्तान बार बार मैं ये गुजारिश करना चाहूंगा, और डैनी ने हमसे वादा किया है जब उनका 7-12 क्लियर होगा तो इस ग्राउंड के ऊपर सर्वश्रेष्ठ टूर्नामेंट होगी। और जो रायगढ़ में कभी नहीं हुआ, किसी कमेंटेटर्स के लिए बाइक उनके द्वारा हमें प्रदान की जाने वाली है। अरे बार बार मैं कह रहा हूं टेमरी के कप्तान सुन रहे हैं कि नहीं मेरी बात? टेमरीच्या कर्णधाराला मी वारंवार विनंती करतोय, बाबा रे ये आता वेळ आली आहे सामना खेळण्याची। टोटल स्कोर कार्ड के ऊपर अगर हम देखें तो 12 गेंदे, अब 7 रनों की दूरी तय करनी है। मुफीद प्रकार यहाँ पर हमारे साथी स्कोरर है, क्योंकि वो जानते हैं अब स्कोरिंग का काम करने के अलावा उनके हाथ में कुछ बचा नहीं है। ऐसा होता है क्रिकेट में, बैड पैचेस आते रहते हैं, लेकिन हार एक ऐसी टीम है जो इस बैड पैच में भी अच्छा प्रदर्शन कर फिर से एक बार उस फिनिक्स पंछी की तरह जो राख के ढेर से भी अपने जीवन को तलाशता है, उसी तरह क्रिकेट में फिर से एक बार वही शानदार वापसी हमें देखने का मौका मिल सकता है। बहुचर्चित रायगढ़ प्रीमियर लीग आ रही है। टेमरी के निखिल पाटिल 7 रनों की जरूरत है, और ये खराब क्रिकेट और खराब थ्रो हुआ। बल्लेबाजी के एंड पर होता तो शायद, लेकिन ये डॉट गेंद जरूर आई। 11 गेंदे, अब 7 रनों की जरूरत। क्या जीवन पाटिल ने 2 छक्के दागे, और उस 2 छक्कों की वजह से इस मुकाबले को वो खोलते हुए नजर आए टीम सापोली की तरफ से। और इस गेंद को निकाला, 1 रन तो जरूर मिलेगा। 6 की दूरी तय करनी आने वाली 10 गेंदों में। 10 गेंदे, 6 रनों की दूरी। क्या धोनी फिनिशिंग स्टाइल टच मिलेगा? 2011 विश्व कप फाइनल जब भारत ने जीता था तब धोनी ने वो छक्का दागा था, आखिरी क्षणों में हमने देखा था धोनी फिनिशिंग स्टाइल टच। 10 गेंदे, 6 रनों की जरूरत। तो 81 रनों की लीड यानी कि बढ़त मिली है भारतीय टीम को दूसरे टेस्ट में ऑस्ट्रेलिया के खिलाफ। रहाणे ने सेंचुरी बनाई है, काफी अच्छा क्रिकेट खेला है रहाणे ने, क्योंकि ऑस्ट्रेलिया की सरजमीं पर और कप्तान भी है। एक कप्तानी पारी उनके द्वारा हमें देखने का मौका मिला, लेकिन जब तक जीवन पाटिल है सपना दूर है जीत का मुरबी टीम का, क्योंकि जिस तरह से उन्होंने 2 छक्के दागे हैं, ये अगर आखिरी ओवर तक रहते हैं 5 की दूरी तय करनी है। अभी भी 9 गेंदें बची हुई है, इस ओवर की 3 और आने वाली 6।
राइट हम राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है। मुकाबला काफी स्लो चल रहा है। जितनी डॉट गेंदें आएगी उतना ज्यादा मजा हमें इस मैच में देखने का मौका मिलेगा। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, सिंगल जरूर मिलेगा। और इस सिंगल के साथ देखिए जैसा सिचुएशन है वैसा खेल रहे सापोली के दोनों ही बल्लेबाज। जरूरत नहीं है यहाँ पर बड़ा हिट खेलने की, और जरूरत की मांग से ये क्रिकेट खेल हो रहा है, क्योंकि जहां पर सिंगल की जरूरत है वहां पर सिंगल दौड़ा जा रहा है। आया क्या? और ये विकेट निकाला यहाँ पर टीम का टोटल 35 का पीछा करते हुए 31। 4 रनों की अभी भी दूरी तय करनी है। ये मैच अभी यू टर्न ले सकता है इस विकेट के बाद। टेमरी के कप्तान को मैं यह आखिरी वार्निंग देना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है, वरना ये मैच ओवर्स कम किए जाएंगे। और मुस्लिम भाई बेकरी वाले यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं। आज उन्होंने टोटल आ चुका है 31 रन। आज वो केक लेकर नहीं आए। चार रनों की दूरी तय करनी है। बल्लेबाज नामदेव, राइट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेला। इसी क्रिकेट की जरूरत थी टीम सापोली की। 1 रन जरूर मिला, दूसरा भी मिला, क्या मिलेगा तीसरा? और इन 3 रनों की वजह से जीत के नजदीक पहुंच चुकी है। महज 1 रन की दूरी तय करनी है आखिरी 6 गेंदों में। टेमरी के कप्तान, बार बार मैं आपको गुजारिश कर रहा हूं, क्या प्रॉब्लम है आपकी? वो आके यहां पर तो बताइए। तो अभी भी 1 रन बाकी है। 1 रन बचाया भी जा सकता था। मैंने एक नाइट टूर्नामेंट में हमारे गांव के नजदीक खानावड़े गांव में एक नाइट रचनी हुई थी, वहां पर 1 रन गेंदबाज को बचाते हुए देखा था। 7 गेंदों में वो 1 रन बचाया गया था। लेकिन यहां पर आसानी के साथ मुकाबला जीती टीम सापोली, और सुपर 4 क्वालिफाई मुकाबले में पहुंच चुकी है। 2 मैचेस इन्होंने जीते, लेकिन शायद मुझे अब लग रहा है कि 5 मिनट का ब्रेक हो सकता है। तो मैन ऑफ द मैच तो 2 रन जिन्होंने दिए